जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे बघा, तारखांमध्ये बदल झालाय। झेडपी आणि पंचायती निवडणुकीचं मतदान आता 7 फेब्रुवारीला होणार आहे, तर 9 फेब्रुवारीला या निकाल लागणार आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे आता 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत। रुपाली, हे अपेक्षित होतं की तारखांमध्ये बदल होऊ शकतो, काय सांगशील? नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे खरं तर राज्यामध्ये 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता निवडणुकाच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्यासाठी आता 7 तारखेला खरं तर मतदान होणार आहे, तर 9 तारखेला मतमोजणी होणार आहे। हा सगळा जो बदल आहे तो केवळ आपण पाहतो आहोत की जो दुखवटा जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर येत्या 31 तारखेला खरं तर सर्व जे जिल्हाधिकारी असणार आहेत ते या संदर्भातील सुधारित जी निवडणूक कार्यक्रम आहेत ते त्या संदर्भातली एक प्रसिद्धी पत्रक ते जाहीर करणार आहे। आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की हा एक मोठा बदल मानावा लागणार आहे। मागील काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर निवडणुकांचा काळ सुरू होता आणि त्याच्या अनुषंगाने खरं प्रचार आणि त्या संदर्भातले कार्यक्रम देखील सुरू होते। आपल्याला माहिती आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा झेडपीच्या इलेक्शनसाठीचा प्रचार दौरा करण्यासाठी बारामतीला आलेले होते। आणि निश्चितच रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय झेडपीच्या निवडणुका आता 2 दिवस पुढे ढकलल्यात, कारण अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारनं 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय।